नमस्कार मित्रांनो, तर राम राम मंडळी. छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता गॅस संपल्यावर कशी परेशानी होती. बाया म्हणले आमच्या डोळ्यात धुपटचले आणि लय त्रास व्हायला. बघा तुम्ही काय करा, गॅस घेऊन या. मी लगेच काय काय केलं, गॅस घेतला आणि लगेच आमची दिशेला निघालो. सणाना पिरिरिरी टरर. आणि बायको पण घरचे म्हणत होते तुमची कठीण दाढी करून या, लय झाली तर बोकड्यासारखी दिसायलीत. मग मी काय पहिले सलूनच्या दुकानावर गेलो. सलूनच्या दुकानावर एवढी गर्दी होती की भरपूर, म्हणून मी काही तिथं थांबलो नाही. लगेच गॅस एजन्सीवर गेलो. गॅस एजन्सीवर गेल्याच्या नंतर गॅस एजन्सीवाला पण म्हणत होता आता काही गॅस भेटू शकत नाही. मग लगेच मी सणानं पिरिडी घराला वापस आलो. घराला आल्याच्या नंतर काय आईने स्वयंपाक बनवून ठेवला होता. आई म्हणल्यावर काय विषय संपला. आईने चूल पेटवली. चुलीवरला स्वयंपाक तर एक नंबर. आई म्हणले आम्ही पहिल्यापासून चुलीवरच करत आलो, काय तुम्ही गॅसची वाट पाहिल्या. लगेच स्वयंपाक झाल्याच्या नंतर आम्ही गेलो लगेच ट्रॅक्टर धुयाला आलो. मी छोटा भाऊ ट्रॅक्टर असं धुयालो की म्हणजे नंबर एक चकाचक. घासू खूप दिवस झालं धुतलं नव्हतं बघा. आणि दुसऱ्या गाड्या पण आल्या होत्या तिथं बोर शेजारच्या बोर लावला होता. आणि मग काय ते पाणी पण संपलं होतं. पाणी लयच कमी येत होतं, म्हणून तेवढं काय प्रेशर मारत नव्हतं. मग सापणीने सोड्यानं संपूर्ण ट्रॅक्टर असं चकाचक घासू रिंगा घासल्या. सगळं काय घासलं बघा. आम्ही भावाला म्हणलं पाणी मारलं. आणि एवढं लगेच मग पूजा चालू होती. पूजा चालू असताना सर्व काय ठेवलं होतं तिथं पूजेच्या ठिकाणी. आणि ही आमची बघा छोटीशी परी. मग काय पूजा झाली. हे आमचे वडील आहेत. पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटायला चालू झाला. प्रसाद वाटला आणि बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर रांगोळ काढली होती पुन्हा. आणि आम्ही हे ट्रॅक्टरला सजवतोय, हारगीर घालतोय बघा. आणि आमच्या वहिनी रांगोळीपाशी आहेत, रांगोळ काढतात. रांगोळ काढली होती. रांगोळ काढल्याच्या नंतर दिवे लावत होत्या. दिवे लावत असताना मग काय त्याला म्हणलं ट्रॅक्टरची पूजा करा. ट्रॅक्टरची पूजा चालू होती. ट्रॅक्टरची पूजा चालू असताना मग काय म्हणलं आम्हाला पण पूजा करायची. आम्ही पण पूजा केली. आणि मी वर गेलो व्हिडिओ काढायसाठी. व्हिडिओ वरतून घेतला आहे बघा मित्रांनो. मग काय मी म्हणलं अरे आमच्या स्प्लेंडरची पण पूजा राहिली, स्प्लेंडरची पण पूजा करा. मग लगेच वहिनीनं आणि ताईनं स्प्लेंडरची पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर बकरं पण मागं लागलं, पेढे द्या. बकऱ्याला पण पेढे चारले. आणि ही आमची पूनमनं फुलझाड लावलं. तर मित्रांनो आमचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला लगेच लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा. काय म्हणतात त्याला, सबस्क्राईब.